नमस्कार, मी गौरीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण इथे मस्त असा गाजराचा हलवा केलेला आहे. गाजराचा सीझन चालू आहे आणि सीझनमध्ये गाजराचा हलवा हा लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना स्वीट डिशमध्ये आवडतोच. चला तर मग रेसिपी पाहूया. खूप छान साधी सोपी अशी रेसिपी आहे. एकदम आपण मिठाईच्या दुकानातून आणतो ना, सेम त्याच चवीचा हा तयार होतो. तर या पद्धतीने नक्की एकदा करून बघा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. 1 किलोच्या प्रमाणामध्ये मी इथे गाजराचा हलवा बनवलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया. खूप सुरेख असा रंग आलेला आहे. मी कलरचा वापर अजिबात केलेला नाही. आपण स्वीटोमध्ये आणतो त्याच्यामध्ये थोडाफार कलरचा वापर करतात. तर इथे मी 1 किलो गाजर किसून घेतलेले, स्वच्छ धुतले, वरची थोडी साल काढली आणि मग किसून घेतले. सालीसकट किसले तरी पण चालतात. कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेतलं आणि आपण किसून घेतलेलं गाजर मी यामध्ये आता घालून घेते. तर गाजर थोडंसं पाणी असतं गाजराला, त्याचा ओलावा कमी होईपर्यंत थोडेसे परतून घ्यायचे. परतून घेतल्यामुळे थोडे मऊ पण होतात आणि त्याचा ओलावा कमी होतो. तर या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनिट आपण छान याला परतून घेणार आहे. मी थोडा मोठाच गॅसवरती परतून घेते. गाजराचा हलवा करताना गॅसची फ्लेम मोठी राहिली सुरुवातीला तरी पण चालते. तर इथे बघा असं एवढं मऊ होईपर्यंत मी परतून घेतलं. आता याच्यामध्ये मी थोडी साई टाकली आहे आणि दूध घालून घेतले. अर्धा कप दूध आणि साई घालून घेतलेली आहे. दुधाचा वापर मी कमी केला आहे. साई नसेल तर नाही घातली तरी पण चालते, पण जर अवेलेबल असेल तर नक्की घाला, त्याने चव खूप छान येते. साधारण अर्धा लिटर दुधावरच्या साईचा वापर मी इथे केलेला आहे. तुम्हाला आवडत नसेल तर दूध जास्त वापरा आणि साई कमी घाला. मी इथे साई घातल्यामुळे दुधाचा वापर कमी केला आहे, कारण गाजराचं पाणी सुटतं आणि आपण साखर घातल्यानंतर त्याचंही पाणी सुटणार आहे. तर इथे मी फक्त 5 मिनटं झाकून ठेवलं होतं गाजर थोडं शिजण्यासाठी. आणि आता यामध्ये मी साखर घालून घेतली. तर इथे साधारण मी 1.5 वाटी साखरेचा वापर केलेला आहे. वजनी प्रमाणामध्ये साधारण 250 ग्रॅम म्हणजे पावशेर साखर घ्यायची. आता इथे अंदाजे पण गोड होईपर्यंत आपण साखरेचा वापर करू शकतो. म्हणजे असं काही नाही आहे की जेवढं प्रमाण सांगितलं तेवढंच प्रमाणामध्ये वापरली पाहिजे. आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त ठेवायचे. साधारण बघा या वाटीने मी 1.5 वाटी साखर वापरलेली आहे. आणि गाजर हे खूप पौष्टिक असतात, त्याच्यामध्ये खूप जास्त कॅल्शियम भेटतं आपल्याला आणि लहान मुलांसाठी पण पौष्टिक असतं. आणि मुलं कच्चे गाजर जास्त खात नाही, तर म्हणजे खात नाही त्यांच्यासाठी खूप छान रेसिपी आहे. आणि हिवाळ्यामध्ये तर होतेच ही रेसिपी, तर करून बघा. इथे बघा छान पाणी सुटलंय आणि आता हे पाणी कमी होईपर्यंत मी परतून घेतलं. आता यामध्ये थोडंसं अगदी पाणी राहिलेलं आहे आपल्या साखरेचं. 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. गाईचं साजूक तूप आहे आणि घरचं असल्यामुळे कमी प्रमाणामध्ये वापरले मी, कारण घरचं असल्यामुळे वासही छान येतोय त्याचा थोडं घातलं तरी. आणि इथे 1 पॅकेट मी मिल्क पावडर घातलेले आहे. तर 10 रुपयाचं 1 पॅकेट भेटतं ना, ते 1 किलोच्या प्रमाणासाठी भरपूर होतं. तर मिल्क पावडर घातल्यानंतर असं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ते असे जे तुम्हाला अवेलेबल असतील ते ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे. त्याचे काप थोडेसे मी तुपामध्ये फ्राय केले होते सुरुवातीला, तर ते दाखवले नाही कारण रेसिपी खूप मोठी होते. तर बघा खूप छान असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. थोडी वाफ असल्यामुळे कलर दिसून येत नाही, पण थंड झाल्यावरती खूप छान असा कलर दिसतो. तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा. मस्त असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि उजव्या बाजूला एक बेल आयकॉन दिसेल तर त्याच्यावर प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळच्या वेळी तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.